नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आता रेकॉर्ड करतोय ते 31 जुलै पहाटे. तर आजचं मुख्य सांगायचं म्हणजे ते जे काही वादळ आहे किंवा डिप्रेशनचा एरिया आहे, तो सरकतोय. म्हणजे आता तो नागपूरच्या खूपच जवळ आहे. तो जेव्हा इथं सुरुवात झाली त्याची आता थोडं कलर चेंज करून घेतो. तर इथे सुरुवात झाली आणि इथून ते असं येत गेलं. आता सध्या ते नागपूरला आहे. नंतर ते अमरावतीला जाईल. तिथून महाराष्ट्राची बॉर्डर सोडून ते गुजरातमध्ये जाईल आणि तिथून ते राजस्थानमध्ये जाईल. तर आता सध्या ते वादळ आहे ते इथं आपल्याला दिसतंय. हे नागपूरच्या जवळ ते आहे. आणि त्याच्या प्रभावाखाली हे प्रचंड वारं आहे. हे जे वारं दिसतंय आपल्याला, हे असं पूर्ण फिरतंय आणि इथे त्याच्या वादळापाशी ते जाऊन थांबतंय. त्याच्यामुळे ही खूप मोठी सिस्टीम तयार झालेली आहे. ह्याचा चांगला पण भाग आहे, वाईट पण भाग आहे. चांगला भाग म्हणजे बऱ्याच दुष्काळी भागामध्ये महाराष्ट्राच्या पाऊस मिळणार आहे. वाईट भाग म्हणजे अ, हे वादळमुळे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय, जिथं लोकांना पावसाचा कंटाळा आलेला आहे. आणि दोघांसाठी सांगायची गोष्ट म्हणजे पुढच्या 1 ते 2 दिवसात हे महाराष्ट्रातून बाहेर जाणार आहे वादळ आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस थांबणार आहे किंवा महाराष्ट्राच्या भागात पूर्ण कोरडं राहणार आहे पुढच्या आठवड्याभर. त्याच्यामुळे अ, ही डेव्हलपमेंट आहे. हे वादळ खूप फास्ट सरकतंय. पुढच्या 24 तासात, 36 तासात ते गुजरातच्या बरंच जवळ गेलेलं असेल आणि महाराष्ट्रातला पाऊस बराच कमी झालेला असेल. जर आपण सॅटेलाईट फोटो बघितला, तर आपल्याला दिसेल की अख्खा महाराष्ट्र आणि मग वरती बराचसा गुजरातचा भाग त्यांनी आता कव्हर केलेला आहे. हे वादळ तसं मोठं आहे. त्याचा केंद्रबिंदू सध्या साधारणतः नागपूरपाशी कुठेतरी आहे. नाही, नागपूर इथे नाही. इथे म्हणजे ॲक्चुअली ते तर पुढे सरकलंय. म्हणजे नागपूरवर नाही तर थोडं पुढे सरकलंय आणि इथे अकोल्याच्या साधारण तिथे कुठेतरी त्याचा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू जरी एका बाजूला असला, तरी त्याचा परिणाम हा बराचसा दक्षिण भागात पसरलेला आहे आणि आता थोड्या वेळाने ते वादळ महाराष्ट्र सोडेल आणि गुजरातकडे त्याचं मार्गक्रमण होईल. तर सांगायचा मुद्दा असा, की महाराष्ट्रामध्ये जवळ पूर्ण भागात सध्या ढग आहेत, पाऊस आहे. परंतु हा पाऊस फार वेळ टिकणार नाहीये. पुढच्या 24 तासामध्ये जवळ तो पूर्ण बाहेर जाईल. जर आपण पाऊस कुठे पडेल असं बघितलं, हे आत्ताचं परिस्थिती आहे. आत्ता महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस आहे आणि तरी आता विदर्भमध्ये बराच कमी झालाय तो, कारण वादळ पुढं सरकलेलं आहे. आता जास्तीत जास्त भाग हा साधारण अमरावती, अकोला, संभाजीनगर इथं हे त्याचं जास्त प्रमाण आहे. त्या मानाने अहमदनगर किंवा पुण्याकडे कमी प्रमाण आहे त्याचं. मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस मिळतो आहे या वादळामुळे, जी चांगली गोष्ट आहे. परंतु जर आपण उद्याची स्थिती बघितली, तर ते वादळ पूर्ण गुजरातकडे सरकतंय. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस थांबलाच जमा आहे. आणि त्याच्या पुढे म्हणजे 1 तारखेच्या शेवटापर्यंत जर बघितलं, तर महाराष्ट्रातलं पाऊस पूर्ण संपतोय. फक्त कोकण किनारपट्टीवरती तो शिल्लक राहतोय आणि असा हा पाऊस पुढे सरकतोय. आता आपण एक-एक दिवस पुढे जाऊन बघूया, की पाऊस कुठं पडतोय किंवा पडणार आहे. अक्युम्युलेटेड म्हणजे साचणार आहे. पूर्ण दिवसभरात जिथं-जिथं पडणार आहे, तो भाग इथं दाखवलेला आहे. तर तो महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे. आणि मग उद्या तो पाऊस गुजरातकडे सरकतोय. म्हणजे जवळ-जवळ 24 तासात एकदम फरक पडतोय त्याच्यामध्ये. आणि त्याच्यापुढे बघितलं तर महाराष्ट्रात पाऊस जवळ संपलेला आहे. म्हणजे अगदी कोकण किनारपट्टीवर थोडाफार शिल्लक आहे. पण बाकी महाराष्ट्रात जवळ पाऊस कुठेच राहत नाहीये किंवा दिसत नाहीये. आणि जसं आपण पुढे जाऊ, तसं महाराष्ट्रातला पाऊस एकदमच म्हणजे थांबलाच आहे. म्हणजे आता नंतर इथं कुठेतरी अ, फ्रंट तयार होईल या भागामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये कधीतरी, आत्ता माहीत नाही. आणि त्याच्यामुळे मग पाऊस पडतोय का नाही बघायला पाहिजे. परंतु एकदा वादळ गुजरातकडे सरकलं, की मग पाऊस विशेष नाहीये. आता जर आपण पुढच्या 5 दिवसातला पाऊस भेटला, ज्याच्यातला बहुतांशी पाऊस हा पुढच्या 2च दिवसात पडणार आहे. तर आता संभाजीनगरमध्ये भरपूर पाऊस दाखवतोय. तिथं कदाचित पूरही येऊ शकतो आणि
बाकी मग मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस आहे 50-60 मिलीमीटर पर्यंत. अगदी नगर जिल्ह्यात सुद्धा 30 मिलीमीटर पाऊस दाखवतंय ह्याच्यापुढे. आणि जो दुष्काळी भाग आहे तिथे सुद्धा 10-15 मिलीमीटर दाखवतंय. त्याच्यामुळे म्हणजे आज किंवा आज आणि उद्या मिळून महाराष्ट्रातल्या पश्चिम भागात खूप पाऊस आहे. विदर्भातून आता तो बऱ्यापैकी बाहेर पडलाय. म्हणजे आता नागपूरकडे वगैरे बघितलं आपण तर पाऊस खूप कमी झालाय तिथे. आहे थोडा, नाही असं नाही. परंतु तो जसा मागच्या 2-3 दिवस होता तसा आता तो नाहीये. कारण वादळ हे पुढं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आज आणि उद्या मिळून महाराष्ट्रात जवळ-जवळ सगळीकडे पाऊस पडेल आणि नंतर मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस थांबेल. जवळ-जवळ काहीच नाहीये. मी पुढचा आठवडाभर जवळ-जवळ काहीच पाऊस दिसत नाहीये. आता जो मी मॅप दाखवतोय, तो दुष्काळ किंवा कमी पाऊस किंवा कमी पर्जन्यमान आत्तापर्यंत झालेला आहे. असा तो एरिया आहे. आपण पूर्वी बघितलं होतं, की तो साधारणतः सोलापूर ते इंदापूर, अकलूज या भागामध्ये दुष्काळ पसरत होता. परंतु हे जे वादळ आलं त्याच्यामुळे आता इथे महाराष्ट्रात तरी कुठेच दुष्काळ दिसत नाहीये. आपण साऊथला बघितलं तर तिथे या वादळाच्या परिणामामुळे पाऊस विशेष झालेला नाहीये. त्याच्यामुळे खाली अजूनही ते दुष्काळी दाखवतंय साऊथमध्ये. महाराष्ट्रात सध्या दाखवत नाहीये, जी चांगली कंडिशन आहे. परंतु सांगायचा मुख्य मुद्दा म्हणजे काय, जर आपण आठवडाभर पुढे गेलो, तर परिस्थिती अशी आहे, की आता वादळ पुढे गेलं, नंतर आठवडाभर पाऊस आता दिसत तर नाहीये. परंतु जमिनीचा कोरडेपणा किंवा पिकाचा ताण हा जवळ-जवळ पूर्ण महाराष्ट्रात पसरल्यासारखा दिसतोय आणि एवढा आतापर्यंत कधीच दिसला नव्हता. म्हणजे जे आपण एल निनोचा इफेक्ट म्हणतो, तो बऱ्यापैकी इथे जाणवायला लागलाय असं दिसतंय. कारण पश्चिम महाराष्ट्राचा कोकण घाटमाथा हा भाग सोडला, तर बऱ्याच भागामध्ये ते दुष्काळी परिस्थिती दाखवते. ही अर्थात आठवड्यानंतरची परिस्थिती आहे. जसं आपण पुढे जाऊ तसं हे ॲक्चुअल होतंय का नाही ते आपल्याला कळेल. परंतु वादळ एकदा पुढे गेलं, की पाऊस मात्र महाराष्ट्रातला बंद होणार आहे एवढं नक्की. जर आपण जमिनीत ओल किती आहे असं बघितलं, तर आत्ता व्यवस्थित ओल आहे. म्हणजे 100% म्हणजे पूर्ण निळा जो भाग आहे, तिथे 100% ओल आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आत्ताच पाऊस पडलाय, पडतोय किंवा 1-2 दिवसात पडणार आहे. परंतु जर आपण 1 आठवडा पुढे जाऊन बघितलं, तर बऱ्याचशा भागामधली ओल कमी होणार आहे आणि पुन्हा पाऊस म्हणजे पाणी नाही किंवा पिकांना ताण आहे, अशी परिस्थिती येऊ शकते. आता इथं मी जे दाखवतोय त्याला सीझनल फोरकास्ट म्हणतात. म्हणजे पुढच्या 3 महिन्याचा अंदाज. बऱ्याच जणांना त्याच्यात जाणून घ्यायचं असतं, की पुढे काय होणार आहे. आता हा जो अंदाज त्यांनी जाहीर केलाय, तो जुलैच्या सुरुवातीला जाहीर केलाय. त्याच्यामुळे इथं आपल्याला दिसतायत ते 3 महिने, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. उजव्या बाजूला पाऊस आहे आणि डाव्या बाजूला टेम्परेचर्स आहेत. तर इथं असं दिसतंय पावसाचं म्हटलं तर जुलैचं त्यांनी जे अंदाज सांगितला होता, त्याच्यानुसार मध्य महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची उत्तर बॉर्डर किंवा मध्य भारत इथे पाऊस आहे असं त्यांनी सांगितलं होतं, जे बऱ्यापैकी पडलंय. स्टार केले ते बीड आहे, म्हणजे बीडच्या बाजूनी सगळं ते दाखवतायत असं म्हणू आपण. आणि साऊथला इथे अ, कमी पाऊस आहे असं त्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे कमी पडलेला आहे. म्हणजे अ, त्यांनी जे सांगितलं होतं जुलैच्या सुरुवातीला, ते बऱ्यापैकी खरं ठरलंय असं दिसतंय. आता ते 1 तारखेच्या म्हणजे ऑगस्टच्या 1 तारखेला ते ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्याचा सुधारित अंदाज देतील पुढच्या 3 महिन्याचा. परंतु आत्ताचा जर त्यांचा आपण अंदाज बघितला, तर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात बरंच कमी दाखवतंय. ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये तर त्याहून कमी होईल असं दाखवतंय. त्याच्यामुळे एल निनोनी दुष्काळ पडेल का? हा जो मुद्दा आहे, म्हणजे आता पावसाचा अर्धा संपला. 2 महिने झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं झालंय, की बऱ्याच ठिकाणी पाऊस मिळालेला आहे आत्तापर्यंत आणि बऱ्याच ठिकाणी नाही मिळालेला आहे. परंतु जर ह्याच्यापुढे पावसाने ओढ दिली, तर मग सगळीकडेच त्याचा परिणाम जाणवायला लागेल. त्यामुळे आता 2 दिवसांनी हे जेव्हा सुधारित अंदाज येईल, तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. तुम्ही पण बघू शकता. meteoblue.com वरती जा आणि डाव्या बाजूला फोरकास्ट आहे, त्याच्या खाली सीझनल फोरकास्ट म्हणून आहे. तर तिथे ते तुम्हाला दिसेल. तर आता पुन्हा उद्या भेटूया. तोवर नमस्कार.